नमस्कार. सुक्या खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत. ती सुद्धा मार्केटपेक्षा छान, बनवायला सोपी आणि अगदी झटपट तयार होणारी. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. सर्वप्रथम आपण येथे मार्केटमधून आणलेला खोबरा किस 2 चम्मच तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आणि खमंग असा भाजून घ्यायचा. तुम्हाला जर लालसर आवडत असेल तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही भाजू शकता. आता इथे छान खोबऱ्याचा किस कडक भाजलेला आहे. आता दुसरीकडेच मी सोबतच अर्धा किलो खोबऱ्या किससाठी अर्धा किलो साखर 3 वाट्या पाणी टाकून पाक करण्यासाठी ठेवला होता. इथे आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे आणि दुसरीकडे एका ताटाला तूपसुद्धा लावून ठेवलेलं आहे, जेणेकरून सर्व ही कृती लवकर करावं लागते. पाक घट्ट झाल्यानंतर लगेच त्याची बर्फी व्हायला लागते. त्यामुळे ही सर्व पूर्वतयारी करून ठेवली की आपलं काम सोपं होतं. आता इथे 1 तारी पाक तयार झालेला आहे. यानंतर मी खोबरा किसमध्ये 100 ग्रॅम मिल्क पावडर ॲड करत आहे. मिल्क पावडरने बर्फीला छान बाइंडिंग येते आणि चवीला अप्रतिम लागते. इथे विलायची पावडर टाकत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि आता आपण इथे साखरेचा पाकसुद्धा खोबरा किसमध्ये ॲड करतो आहे. तो मी गाळणीने गाळून घेत आहे, कारण मला पाकामध्ये थोडासा कचरा वाटला, त्यामुळे मी हे गाळून घेतला पाक. आणि इथे पूर्ण पाक आपला ॲड करून झालेला आहे खोबरा किसमध्ये. ही क्रिया नंतर खूप फास्ट करावं लागते, त्यामुळे पूर्वतयारी असली की सर्व काम सोपं जातं. त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा. मी इथे फूड कलर वापरला, कारण माझ्या मुलांची डिमांड होती की आई ऑरेंज कलरची खोबऱ्याची बर्फी बनव. त्यामुळे हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही ॲड करू शकता कलर, फूड कलर. तर त्यानंतर ताटामध्ये पटकन आपल्याला ते खोबऱ्याचं किसचं सारण ताटामध्ये थापून घ्यायचं आहे, तूप लावलेल्या ताटात. आणि छान वाटीला तूप लावून थापल्यामुळे छान प्लेन येतं सारण. आणि थोडंसं 5-10 मिनिट सेट झाल्यानंतर ओलं असतानाच आपल्याला इथे वड्या कापून घ्यायच्या आहेत, जेणेकरून नंतर कडक झाल्यानंतर कापल्या जात नाही. आणि इथे आपली मार्केटपेक्षाही छान अशी खोबरा बर्फी तयार आहे. अप्रतिम चवीची खोबरा बर्फी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.